नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत जे काही निर्णय घेण्यात आले आहे, ज्या काही बातम्या आल्या आहे, ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, त्या सर्व तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून सर्व माता भगिनींना एकच विनंती आहे की आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. संपूर्ण माहिती सांगण्या अगोदर सर्व माता भगिनींना एक सूचना आहे, तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करायचे. ज्या महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व महिलांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडनं लाडकी बहीण योजनेबाबत कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे आणि प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटवर 1500 रुपये जमा केले जाणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओवर पैसे मिळतील आणि वेळोवेळी तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर दिल्या जातील. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. तर सर्व माता भगिनींना एकच विनंती की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर सर्व माता भगिनींनी फक्त कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहे. जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर लिहून पाठवा की सर मला 1500 रुपये मिळाले नाही आहे, आणि जर का तुम्हाला मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर मला ठिकाणी 1500 रुपये मिळाले आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, सर्व माता भगिनींनी या व्हिडिओला तुमच्या ज्या बहिणी असतील, शेजारी पाजारी तुमच्या ज्या काही महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये ज्या काही महिला असतील, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व महिलांपर्यंत आवर्जून या व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळेल की लाडकी बहीण योजनेबाबत काय नवीन अपडेट आली आहे, एप्रिल सप्ताह कधी मिळणार आहे, पैसे कधी मिळतील, संपूर्ण माहिती त्यांना कळणार आहे. म्हणून सर्व माता भगिनींना एकच विनंती की आवर्जून ह्या व्हिडिओला त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक सर्वांनी ताबडतोब करून द्यायचे, जेणेकरून आपण संपूर्ण अपडेट बघणार आहोत, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. आता पुराव्यासहित तुम्हाला संपूर्ण मी घडामोडी सांगतो, संपूर्ण बातम्या दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा, आपण या ठिकाणी आलो प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे की महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे आणि ही योजना विधानसभा निवडणुकीसाठी टर्निंग पॉईंट ठरलेली आहे. आता ही टर्निंग पॉईंट का ठरली, जर तुम्ही बघितलं ज्यावेळेस निवडणूक लागत होत्या त्यावेळेस या ठिकाणी घोषणा केली गेली होती की आम्ही जर का पुन्हा सत्तेमध्ये आलो किंवा आम्ही जर का पुन्हा सरकारमध्ये आलो, आमचं सरकार जर का आलं तर आम्ही महिलांना आता 1500 रुपये देत होतो, आम्ही पुढे आता महिलांना 2100 रुपये देऊ, असं या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे भरपूर महिलांना या ठिकाणी आशा होती की 2100 रुपये मिळतील. त्यामुळे भरपूर महिलांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे या सरकारला निवडून सुरू दिलं आणि सरकार सत्तेत आल्याच्या नंतर सरकारने ते सुद्धा मान्य केलं की ह्या योजनेमुळे आम्हाला खूप मोठा फायदा झाला आहे आणि त्यामुळे आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण प्रत्यक्षामध्ये तसं घडलं नाही. पण त्यांनी हे नक्की सांगितलं की आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ, पण कधी देऊ, ज्यावेळेस राज्याची आर्थिक स्थिती ही चांगली असेल त्यावेळेस आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण आता 2100 रुपयाचा विषय जर साईडला आपण ठेवला तर या ठिकाणी एक विषय येतो, तो म्हणजे असं की आता 1500 रुपये कधी मिळतील, एप्रिलचा हप्ता कधी मिळेल, हा प्रश्न महिलांना आहे. महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळतील किंवा एप्रिलचा हप्ता कधी मिळेल किंवा 10वा हप्ता कधी जमा होईल, हा प्रश्न महिलांच्या मनामध्ये आहे. तर त्याचं उत्तर तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. तर बघा, या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, हे सर्व महिलांना माहिती आहे. मार्च महिन्यापर्यंतचे हप्ते महिलांना देण्यात आलेले आहेत. जवळजवळ किती हप्ते दिले आहे तर 9 हप्ते या ठिकाणी दिले गेले आणि किती रुपये दिले गेले, टोटल 13,500 रुपये या ठिकाणी महिलांना दिले गेलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे एवढी रक्कम महिलांना या ठिकाणी मिळाली आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर दरम्यान आता एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना 2-3 महिन्यांपासून पैसे आलेले नाही आहेत. याचाच अर्थ असा आहे की ह्या महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद करण्यात आलेले आहेत. म्हणजेच काय, तर भरपूर अशा महिला आहे की ज्या महिलांना 2 ते 3 महिन्यापासून पैसे आलेले नाही आहे, तर ह्या महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद झालेले आहे. आता भरपूर महिला म्हणतात की सर मला पैसे मिळाले नाही, सर मला मार्चचे पैसे मिळाले नाही, सर मला या ठिकाणी फेब्रुवारीचे पैसे मिळाले नाही आहे. तर अशा ज्या काही महिला आहे त्या महिलांना या ठिकाणी सरसकट बाद करण्यात आलेले आहे, कारण ते निकषामध्ये बसच नसेल, त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल किंवा त्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, त्यांचं घरदार व्यवस्थित असेल, त्यामुळे त्या महिलांना या ठिकाणी अर्जामधून
याच्यामधून या ठिकाणी बाद केलेलं आहे, निकषामधून बाद केलेलं आहे, त्यामुळे त्यांचे अर्ज अपात्र झाले आहे, म्हणून त्यांना पैसे पाठवले गेलेले नाही आहे. आता कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हालाही मार्चचे पैसे मिळाले नाही का. जर का तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर लिहून पाठवा की हो सर, मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे, जेणेकरून तुम्हाला मी मार्च महिन्याचे 1500 रुपये प्लसमध्ये एप्रिलचे 1500 असे टोटल 3000 रुपये पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला मार्चचेसुद्धा पैसे मिळतील आणि एप्रिलचेसुद्धा पैसे मिळतील. यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. जर का तुम्हाला ते पैसे हवे असतील तर फक्त लिहून पाठवा की हो सर, मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. आणि ज्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 मिळाले असेल त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे, पण तो एप्रिलचे हप्ते किती मिळणार आहे, फक्त 1500 रुपये मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हा हप्ता कधी मिळेल त्याची माहिती बघा. तर बघा, लाडक्या बहिणींना मिळणार नाही लाभ. आता कोणकोणत्या महिला ज्या महिलांना लाभ मिळणार नाही आहे, लाडकी बहीण योजनेत निकषाबाहेर जाऊन ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत, त्यामुळे त्यांना यापुढे कधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष काय होते इलिजिबिलिटी ते आपल्याला बघायची आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेत अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. ठीक आहे, ही एक पहिली अट होती. दुसरी अट असं होती की त्यांच्या कुटुंबाचे जे उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न हे 2.5 म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी असावे, ही दुसरी अट होती. नंतर महिला ही सरकारी कर्मचारी नसावी, म्हणजेच महिला ही सरकारी कर्मचारी नसावी किंवा महिलाकडे 4 चाकी वाहन नसावे. ह्या नियमांमध्ये बसत असणाऱ्याच महिलांना 1500 रुपये दिले जात होते. पण तसं न करता भरपूर महिलांनी ह्या निकषाचं उल्लंघन करून अर्ज केले होते, त्यामुळे आत्तापर्यंत अर्जाची छाननी झाली नव्हती, त्यांना पैसे सरसकट मिळत होते. पण आत्तापासून अर्जाची छाननी सुरू झाली आहे, म्हणून भरपूर महिलांना ठिकाणी अपात्र केले गेले आहे, म्हणूनच त्यांना पैसे मिळत नाही आहे. ज्या महिला या नियमामध्ये बसत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असं सरसकट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. नंतर तुम्ही पुढे जर बघितलं तर तुम्हाला पैसे येणार की नाही हे कसं ओळखावं लागणार आहे याची माहिती बघा. तर बघा, लाडकी बहीण योजनेतून तुम्ही 9 लाख महिला अपात्र झाल्या आहेत. काही महिलांनी स्वतःहून या ठिकाणी नावे मागे घेतलेले आहेत. या महिलांना गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे येत नाही. जर तुम्हालाही पैसे येत नसतील तर तुमचा अर्ज या ठिकाणी बाद झाला असेल, त्यामुळे तुम्हाला यापुढेही कधीच पैसे येणार नाही असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे सांगायचं दोस्त आहे की भरपूर महिलांना पैसे आले नाही आहे, भरपूर महिलांना फेब्रुवारीचे पैसे आले नाही आहे, काही महिलांना की मार्चचे पैसे आले नाही आहे. मग आता त्यांना एप्रिलचे पैसे येतील की नाही हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे. तर त्याचं तुम्हाला उत्तर मी सांगतोय की तुम्हाला फक्त कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचे की तुम्हाला मार्चचे पैसे आले की नाही. जर का तुम्हाला मार्चचे पैसे आले नसेल तर लिहून पाठवा की हो सर, मला की मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. आणि जर तुम्हाला मिळाले असेल तर लिहून पाठवा की हो सर, मला मिळाले असेल तर लिहून पाठवा, नाही सर मला 1500 रुपये मिळाले नाही आहे, जेणेकरून एप्रिलचे प्लसमध्ये मार्चचे असे 3000 रुपये तुम्हाला पाठवले जातील. आणि महत्त्वाचे म्हणजे भरपूर महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की आता एप्रिलचे पैसे कधी मिळतील. तर त्याची तुम्हाला माहिती मी सांगतो, लक्षपूर्वक बघा की तुम्हाला एप्रिलचे पैसे कधी मिळतील. तर एप्रिलचे पैसे जे आहेत ते या ठिकाणी 30 तारखेच्या तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच 30 तारीख ही अक्षय तृतीया असणार आहे आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्हाला पैसे देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. आता हे नियोजन योग्य आहे की नाही किंवा त्याच्या अगोदरच तुम्हाला पैसे मिळतील त्याची तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करत राहणार आहे. पण 30 तारीख सांगितलेली आहे, 30 तारखेच्या तुम्हाला ठिकाणी पैसे पाठवले जातील, त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, रोज व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.